अजय गुलाने, जिल्हाधिकारी चंद्रपूर। आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासामध्ये 276 नवीन कोविडचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेले असून आता ही संख्या जिल्ह्यामध्ये 4226 झालेली आहे। यासोबतच गेल्या 24 तासात एकूण 132 रुग्णांना आपण डिस्चार्ज दिलेला असून आजपर्यंत बरे झालेल्या रुग्णांची म्हणजे डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या ही 2364 झालेली आहे। गेल्या 24 तासामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोविड-19 मुळे 2 मृत्यू झाले असून आतापर्यंत 49 मृत्यू चंद्रपूर जिल्ह्यात कोविडमुळे झालेले आहेत। मित्रांनो, कोरोना संसर्गाची ही साखळी तोडण्याकरता आपले सन्माननीय पालकमंत्री माननीय नामदार वडेट्टीवार सर यांचे निर्देशानुसार जिल्हा प्रशासन तसेच विविध व्यापारी संघटना, विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी आणि सुजाण नागरिक यांचे सहकार्याने आणि सर्व सहमतीने उद्यापासून म्हणजे उद्याचा गुरुवार दिनांक 10 सप्टेंबर 2020 पासून तर दिनांक 13 सप्टेंबर 2020 पर्यंत असे 4 दिवस जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात आलेले आहे। या जनता कर्फ्यूच्या दरम्यान अत्यावश्यक सेवा जसे की रुग्णालय, औषधी दुकाने, पेट्रोल पंप, कृषी केंद्र, बँका, शासकीय कार्यालय आणि MIDC मधील कारखाने हे सुरू राहणार आहेत। याशिवाय घरपोच दूध सेवा, घरपोच वर्तमानपत्र सेवा, हॉटेल पार्सल सेवा ही देखील सुरू राहणार आहे। याखेरीज इतर सर्व दुकाने आणि बाजारपेठा या बंद राहणार आहेत। बंद राहणाऱ्या आस्थापनांमध्ये किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फ्रूट्सची दुकाने, चहा टपऱ्या, पानठेले, फुटपाथवरील दुकाने, चायनीज विकणारे दुकाने आणि इतर सर्व वस्तूंची दुकाने ही चंद्रपूर शहर आणि लगतचे दुर्गापूर, ऊर्जानगर आणि पडोली ग्रामपंचायत तसेच बल्लारपूर नगर परिषद या भागांमध्ये 4 दिवसांकरता बंद राहणार आहे। मित्रांनो, माझे आपल्या सगळ्यांना आवाहन आहे की या 4 दिवसामध्ये कुणीही नागरिकांनी घराबाहेर पडू नये। अत्यंत आवश्यक असेल, काही मेडिकल प्रॉब्लेम असेल तरच बाहेर पडावे, परंतु अनावश्यकरित्या कुठेही बाजारपेठांमध्ये किंवा मोकळ्या रस्त्यांवरती फिरण्याकरता म्हणून कुणीही बाहेर पडू नये। दिवसेंदिवस आपण बघतो आहे कोरोनाचा प्रकोप हा वाढतो आहे आणि याकरता म्हणून आपण आपल्या शासकीय दवाखाने यासोबतच चंद्रपूर शहरामधील काही खासगी दवाखान्यांमध्ये देखील कोरोना रुग्णांकरता उपचार सुरू केलेले आहेत। इंडियन मेडिकल असोसिएशन चंद्रपूर यांचे सहकार्याने येथील 12 खासगी डॉक्टर्सनी आपल्या सेवा आणि सुविधा आणि दवाखाने हे कोरोनाच्या रुग्णांकरता उपलब्ध करून दिलेले आहेत। अशा सेवांमध्ये क्राइस्ट हॉस्पिटल, डॉक्टर कोल्हे यांचे हॉस्पिटल, डॉक्टर बुक्कावार यांचे हॉस्पिटल, डॉक्टर पंत यांचे हॉस्पिटल, डॉक्टर झाडे, डॉक्टर बुरके, डॉक्टर मानवटकर
ही हॉस्पिटल ऑलरेडी सुरू झालेली असून कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण यामध्ये उपचार देखील घेत आहेत। याशिवाय खास गरोदर मातांकरता ज्या कोरोना पॉझिटिव्ह असतील किंवा आहेत यांच्याकरता डॉक्टर गुलवाडे यांचे खास गरोदर मातांकरता रुग्णालय देखील आपण सुरू करतो आहोत। तसेच जर छोटे बालक ला जर कोरोनाची बाधा झालेली असेल तर त्याकरता पेडियाट्रिशियन डॉक्टर शिवजी यांचे पण हॉस्पिटल आपण सुरू केलेलं आहे। मित्रांनो, जिल्हा प्रशासन आपल्या सर्वांच्या सहकार्याने कोरोनाशी लढा आपला सुरूच आहे, परंतु हा कोरोना किती वाढू द्यायचा आणि याचा संसर्ग कुठपर्यंत वाढू द्यायचा आणि कसा रोखायचा हे सर्वस्वी आपल्या हातात आहे। त्यामुळे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की दिनांक 10 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर या कालावधीमध्ये जो जनता कर्फ्यू आहे, या कर्फ्यू मध्ये आपल्या सगळ्यांनी सहकार्य करून आपली दुकाने, आपल्या आस्थापना या बंद ठेवाव्या। कुणीही नागरिकांनी विनाकारण आवश्यक जर नसेल तर घराबाहेर पडू नये आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने हा जनता कर्फ्यू यशस्वी होईल याची मला खात्री वाटते आणि कोरोनाची ही साखळी थोड्याफार प्रमाणात का होईना परंतु आपल्याला थांबवण्यामध्ये यश येईल याची मला खात्री वाटते। पुनश्च एकदा आपण सर्वांनी मास्क घालावे, सोशल डिस्टन्सिंग पाळावे, वारंवार हात धुवावे, तसेच गर्दीची ठिकाणे टाळावे। या आवाहनासोबतच मी माझं आजचं निवेदन समाप्त करतो। धन्यवाद।